सणासुदीचा हंगाम सुरू झालाय। फेस्टिवल सीझनची सुरुवात करूया एका झणझणीत गोष्टीने। आज आपण बघणार आहोत कसे हे स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट वैशालीच्या कमर्शियल किचन मध्ये बनतात आणि पोहोचतात अमेरिकेतल्या टॉपच्या सुपरमार्केटमध्ये। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। चला माझ्यासोबत। कमर्शियल किचन मध्ये एंट्री पाहिजे असेल तर हेअरनेट कंपल्सरी, बावनाय दाढी, त्याच्यामुळे अजून एक बाऊंच्या या अवताराने वैशाली एकदम चकित। नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईल मध्ये। चला वैशाली चिटणीस यांच्यासोबत गप्पा मारत। वेलकम टू द शो वैशाली। तर तुझ्या किचन मध्ये तू आज काय बनवते? आजचं प्रोडक्ट आहे मँगो चुंदा। अरे वा, चला तर मित्रांनो बघूयात अमेरिकेतल्या कमर्शियल किचन मध्ये चुंदा म्हणजे आपला तिखट साखर आंबा हो कसा बनतो ते। लय खाली जाते बर का हे। छुंदो म्हणजेच तिखट साखर आंबा। त्या हिरव्यागार कैऱ्या बघून मला आपले लहानपणीचे उन्हाळ्याचे दिवसच आठवले। आजी जेव्हा साखर आंबा बनवायची तेव्हा कैऱ्या आणून द्यायचं काम माझ्याचकडे, आणि आजीने बनवलेला तो साखर आंबा आहा हा एक नंबर। वैशालीने छुंदोची सुरुवात केली त्या फ्रेश कैऱ्या कापून। ती फ्रेश आणि हिरवीगार कैरी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? लहानपणी आजी कित्येक तास त्या कैऱ्यांना किसत बसायची, पण आजकाल तुमच्या त्या फूड प्रोसेसरने काम लय सोपं केलंय। एका मिनिटात कैरीचा किस तयार। सगळी तयारी झालीच आहे। चला ऐकूयात वैशालीकडून आपला पारंपरिक तिखट साखर आंबा अमेरिकेत इतका लोकप्रिय कसा। सो इथं सगळं प्रिपेअर झालंय। मँगो ग्रेट करून सगळं रेडी ठेवलंय। युजली अबाउट 200 जार्स बॅच असतं, 200 to 300 बॅचेस जार्स, बट आज स्मॉलर बॅच करायला लागले। खाताना मजा येते पण बनवताना लय मेहनत। या व्हिडिओमध्ये जरी आपण छुंदो बनवताना बघत असलो तरी वैशालीची कंपनी भरपूर वेगवेगळ्या पारंपरिक गोष्टी बनवते, जसं चटण्या, लोणची, ठेचे। आता जर असा कोणी पण आपला व्ह्यूअर पैकी कोणी पण असं येऊन असं ह्या कमर्शियल ग्रेड मध्ये कुक करू शकतो का वैशाली? नाही। इथे इफ यू हॅव टू कुक हिअर तुम्हाला आधी फूड लायसन्स आणि ते इन्शुरन्स, कंपनी इन्शुरन्स दाखवायला लागते। ते सगळं दिल्यानंतर देन दे लेट अस एंटर। नाही त्यांनी करायला पण अलाव नाही करत। ओके, मग तू पहिले तुझं फूडचं लायसन्स घेतलं? फूड लायसन्स आहे, टेक्सास मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स आहे। मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स वेगळं, राईट? ते फूड सेफ्टीचं वेगळं। डिफरंट लायसन्सेस आहेत। मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स आहे, मॅनेजिंग लायसन्स वेगळं आहे, आणि पॅकेजिंग लायसन्स वेगळं असते, इन्शुरन्स वेगळं असते। ओ माय गॉड। सगळं हे सगळं दाखवल्यानंतर मग देन दे लेट अस स्टार्ट इन देअर किचन। त्याच्या आधी त्यांनी नाही स्टार्ट केलं, आणि त्याच्या आधी HEB पण नाही घेत प्रोडक्ट्स। हे सगळे लायसन्स असल्याशिवाय कुठल्याही स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही विकू नाही। यू कॅन डू फेअर्स, ट्रेड फेअर्स आणि ते सगळं फार्मर मार्केट मध्ये भरपूर असे दॅट इज अ डिफरंट लायसन्स। तिथे चालून जातं, तिथे चालते, पण स्टोअर मध्ये नाही, त्यांनी घेणार पण नाही। चेक्स अँड बॅलन्सेस आहे। So once it is in the store, that means that quality has been checked. बरोबर, ते प्रॉपर ठिकाणी बनलेलं आहे। फूड इन्स्पेक्टर येऊन चेक करतात। स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट HEB मध्ये सुद्धा मिळतात। HEB हे टेक्सास मधल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, पण HEB हे अमेरिकेतलं टॉपचं सुपर मार्केट मानलं जातं, आणि अशा एवढ्या टॉपच्या सुपर मार्केटमध्ये तुमचे प्रॉडक्ट पोहोचवणं आणि तिथे विकणं यासाठी भरपूर साऱ्या स्टेप्स असतात, भरपूर साऱ्या प्रोसिजर्स असतात, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात। तर तू वैशाली, तू म्हटली आज तुझी छोटी बॅच साईज आहे, पण तुझी जी टिपिकल बॅच साईज असते जेव्हा तू बनवते ह्या किचनमध्ये ती किती असते? 200 to 300 जार्स पर बॅच। अच्छा। आणि देन आम्ही सगळं फिलिंग करतो, इथंच पॅकेजिंग, लेबलिंग करतो आणि सीलिंग करतो। ते घरी नाही बनवता येणार? घरी बनवलं तर यू कॅनॉट सेल इट इन द बिग स्टोर्स। स्टोअर मध्ये विकायला नाही येणार, बिकॉज दे डोंट अप्रूव्ह द प्रॉडक्ट।
बरोबर विदाउट अ लायसन्स, विदाउट इन्शुरन्स, कंपनी इन्शुरन्स. बरोबर. तर जर दुकानात विकायचं असेल तर तुला कमर्शियल किचन मध्येच कमर्शियल करावं किचन लागेल. मध्येच करायला लागते आणि लायसन्स पाहिजे असेल तर ते पण कमर्शियल किचन मधूनच मिळतं. मी जर प्रॉडक्ट घरी बनवलं आणि मी HP ला जाऊन सांगितलं की हे मी कमर्शियल किचन मध्ये बनवलेलं आहे, तर त्यांनी प्रूफ मागतात, त्यांनी हो ते का? कमर्शियल किचन बरोबर चेक करतात हे प्रॉडक्ट तिथे बनवले की नाही, आणि ते दे माइट गिव्ह यू अ सरप्राईज व्हिजिट. चिटिंग नाही चालत. नाही चालत. ओके. इवन फूड इन्स्पेक्टर सरप्राईज व्हिजिट देतात. केव्हा पण येऊ या शकतात. केव्हा पण. नॉर्मली तू म्हटलीस की 200-300 ची तुझी बॅच असते, तर ते तू प्लॅनिंग कसं, तुला कुठे पाठवायचं त्यावर डिपेंड असतं की? या इफ इट इज HEB डिलिव्हरी देन आय प्लॅन अकॉर्डिंगली किती त्यांना हे आणि ऑर्डर तुला आहे. ते कळत असतं का की तिथं किती विकले जात हो, आहेत आणि हो, शेल्फवर हो, किती हो, आहेत, हो, तो त्यांनी लाईव्ह डेटा तुला हो दिसतो? हो त्यांनी डेटा पाठवतात वीकली पाठवतात. ओके, मग त्याच्याप्रमाणे तू तुझं Yes. लॉजिस्टिक्स तिकडे मॅनेज या करते. या सपोज तुला 300 ची बॅच बनवायची आहे, किती वेळ लागतो? दॅट इज अ फुल डे जॉब. पूर्ण एक दिवस? Yeah. सकाळी किती वाजता? सकाळी येऊन मग 7-8 हाफ वाजता? डे सगळं प्रोडक्शन होते, मग देन पॅकिंग, लेबलिंग, आणि इट टेक्स अबाउट 6 hours ॲटलिस्ट. कमीत कमी 6 तास. हा वाव. आणि तू म्हटली की पॅकेजिंग पण इथेच होतं हो. किचन मध्येच? पॅकेजिंग फॅसिलिटी आहे इथे, इथेच ह्यांचंच आहे. आहे. अच्छा. सो पॅकेजिंग आम्ही इथेच करतो, आम्ही लेबलिंग इथेच करतो, सीलिंग करतो. म्हणजे इथे बेसिकली पूर्ण तयारच होऊन जातो प्रॉडक्ट. येस येस. ह्या म्हणजे वन स्टॉप फॅसिलिटी हा. त्यांनी बनवली आहे की तिथे Yes. आले तुम्ही तर तुमचं सगळं- सगळं फक्त तुमचे रॉ मटेरियल्स घेऊन या तुम्ही या आणि मग इथे बनवा आणि पॅकेजिंग करा आणि Yes. डायरेक्ट मग इथूनच शिफ्ट करते HEB ला का तू स्वतःहून जाऊन पण दे? करायला येते, पण मी स्टोर डिलिव्हरी करते. तू स्वतः जाते. वा. या प्रत्येक HEB ला? हा. व्हेरी नाईस. आय थिंक दिस इज रेडी नाव. शेवटचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलं की चटक मटक छंद तयार. आजीच्या हातची ती गोड तिखट आंबट चव आजही जिभेवर रेंगाळते. अमेरिकेत एका कमर्शियल किचनमध्ये आपला हा पारंपरिक पदार्थ बनवताना बघून वैशालीचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. छुंदो झालाय तयार. आता वळूयात पॅकेजिंगकडे. एका पॅकेजमध्ये असतात 12 काचेच्या बरण्या. सगळ्यात अगोदर त्या मांडल्या जातात टेबलवर झाकणांसोबत. खरंच आपली खाद्य संस्कृती एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आपला छुंदो तर रेडी आहे वैशाली, पण तू काही याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेत का? नाही. नो कलर्स, नो प्रिझर्वेटिव्स, नो ॲडिटिव्स. एव्हरीथिंग इज नॅचरल इंग्रेडियंट्स. ऑल घरात कसं बनवतो ते सेम रेसिपी. एकदम नैसर्गिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने. ऑल नॅचरल प्रोडक्ट्स. अँड हे प्रोडक्ट्स आता ह्याच्यासाठी अप्लाइड आहे फॉर व्हीगन सर्टिफाईड, नॉन GMO सर्टिफाईड. ते सगळं. अच्छा, तू ती प्रोसेस पण स्टार्ट केली आहे का? हो. हो, नाईस. म्हणजे मग तुझ्या लेबलवर ते येईल. ते आता आपली पुढची स्टेप काय आहे? आता हे बॉटल्स लेबलिंगला जातात. Okay. वॉशिंग अँड त्या दुसऱ्या रूम मध्ये? दुसऱ्या रूम. ओके, चला मित्रांनो आता लेबलिंग बघूया. लेबलिंगसाठी आपल्याला जावं लागणार आहे कमर्शियल किचन मधल्याच एका दुसऱ्या फॅसिलिटीमध्ये, जिथे सगळ्यात पहिले त्या काचेच्या बॉटल्स धुतल्या जातात आणि मग पुसल्यावर त्या तयार होतात लेबलिंगला. प्रिंटरवर लेबल लोड झाले की एका बॉटलवर एक टेस्ट करतात. आणि जर लेबल व्यवस्थित असेल तर सगळ्या बॉटल्स लोड केल्या की लेबलिंग सुरू. आहे की नाही भारी? ओके वैशाली, छुंदो रेडी झालाय.
आणि मस्त पॅकेजिंग झालंय, लेबलिंगही झालंय. हा. लेबलिंग मी पहिल्यांदा बघतोय, सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. लाईव्ह लेबलिंगचा प्रकार मजा आहे. आता नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप HEB डिलिव्हरी. तर तू जाऊन HEB ला डिलिव्हर करणार. त्यांचं काय तुला आधी अपॉइंटमेंट वगैरे घ्यावी लागते का? तू जाऊन नुसतं ड्रॉप करून येते? बिकॉज आय एम अ वेंडर, आय जस्ट तुझं काय कार्ड वगैरे असेल ते दाखवायचं आणि झालं. तुझ्या वेअरहाऊस मध्ये जाते का डायरेक्ट HEB? डायरेक्ट HEB स्टोर्स. तर मित्रांनो, आपण छुंद्याचा प्रेप बघितला, प्रिपरेशन बघितलं, पॅकेजिंग बघितलं, लेबलिंग बघितलं. आता आपल्याला वैशाली घेऊन जाणार आहेत याची डिलिव्हरी करायला HEB मध्ये. तर आपण बघूयात हे प्रॉडक्ट HEB मध्ये शेल्फवर कसं दिसतं ते. HEB हे अमेरिकेतलं, विशेषतः टेक्सास राज्यातलं फारच लोकप्रिय स्टोअर. इथे तुम्हाला भाजीपालापासून औषधी, किराणा सगळंच मिळेल. वैशालीचा छुंदो तुम्हाला सापडेल HEBच्या इंटरनॅशनल आयलमध्ये. छुंदोसोबत तुम्हाला स्पायसी टँगोच्या चटण्या, लोणची, लाल मिरचीचा ठेचासुद्धा सापडेल. HEB सारख्या स्टोअरमध्ये वैशालीने तिचा हा छुंदो कसा पोचवला याची पण एक जबरदस्त स्टोरी आहे बरं का मित्रांनो. तुम्हाला ही स्टोरी पॉडकास्टमध्ये ऐकायला आवडेल का? खाली कमेंट करून नक्की कळवा. आपण जे बनवले, पॅकेज करून डिलिव्हर केले, ते आता इथं शेल्फवर पण हा मँगो छुंदा आलाय. तर आता आपण हा मँगो छुंदा घेऊयात, पे करूयात आणि नंतर ट्राय करूयात. म्हणजे आपली पूर्ण जर्नी, राईट फ्रॉम प्रिपेरिंग टू मेकिंग टू पॅकेजिंग टू डिलिव्हरी टू परचेसिंग, सगळेच पूर्ण होईल. स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट्स ह्युस्टनच्या वेगवेगळ्या HEB स्टोर्समध्ये तर तुम्हाला सापडतीलच, पण तुम्ही ते डॅलसमधल्या सोल फूड्स इंडियामधून सुद्धा घेऊ शकता. आता मी जरी HEB मध्ये छुंदो घ्यायला आलो, तुम्हाला इथे यायची गरज नाही ना, कारण वैशालीचे प्रॉडक्ट संपूर्ण अमेरिकेत डिलिव्हर होतात. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. तर मित्रांनो, हा होता स्पायसी टँगोचा प्रेरणादायी प्रवास, जो सुरू झाला वैशालीच्या पर्सनल घरातल्या किचनमधनं. आणि आपण आज बघितलं की हा मँगो छुंदा तिच्या त्या प्रोफेशनल किचनमध्ये कसा बनतो, कसा पॅक होतो, कसा लेबल होतो, कसा डिलिव्हर होतो HEB प्लसमध्ये, आणि कसा तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजरे. माझा पर्सनल फेवरेट मँगो छुंदा, जो माझ्या मुलांनाही खूप आवडतो, खूप इझिली HEB मध्ये मिळतं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. Spicy tango is great, and more than that, it reminds me of my home. Spicy tango chunda, ek number.